धबधबा जसा जसा जवळ येतोय तसा तसा रोड खूप नॅरो झालेला आहे आणि या बाजूला धबधब्याचं पाणी पडतंय। धबधब्याचा एक आवाजही येत असेल तुम्हाला, सगळीकडून पाणी झुळझुळ झुळझुळ वाहत आहे त्याचा। आणि धबधब्याजवळ येऊन पोहोचलेले आहे। धबधब्याला बघून इतकं लांब चालत आलेल्याचं सार्थक वाटलं मला। आपण जवळ जाऊयात त्याच्या। हा धबधबा बघितल्यावर फक्त आणि फक्त तोंडातून वाव हा शब्द येतो आणि आपण जे चालत आलो होतो तो सगळा जो त्रास आहे तो इथं विसरून जाऊ शकतो आपण। निसर्गाची जादूच आहे अशी की आपण निसर्गाला जवळ जितकं जाल तितका आनंद आपल्याला मिळतो आणि तोही मनसोक्त आनंद देतो निसर्ग आपल्याला। सुपर फोटो ಅವನಿ ಕೊಡ್ರಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು ಹೋಗ್ರಿ ನೀವು ತಪ್ಪ ತಪ್ಪ
आणायचं आम्हाला एक गाडी पण भेटली आणि मग त्या गाडीवाल्याने आम्हाला मदत केली. पैसे देऊन का असे नका, पण मदत करणं फार गरजेचं होतं आम्हाला तिथं. आणि त्याच गाडीतली गमती जमती करत आम्ही मस्तपैकी हा प्रवास धबधब्या बघून झाल्यानंतरचा संपवला आहे. आणि आता रात्र व्हायला लागलेली आहे. रात्री परत आम्हाला जाऊन आमच्या गाडीजवळ जायचं आहे, तर तिकडेच चाललेलो आहोत. आणि रात्रीनंतर आता एक अगोदर मस्तपैकी कॉफी घेणार आम्ही. कॉफी आणि थोडासा स्नॅक्स खाल्ल्यानंतर मग पुढचा प्रवास तोही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.